भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार 5 ऑगस्ट सकाळी 11 वाजता शंकरराव चव्हाण सभागृह स्टेडियम नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शनात होणार असून राकेश टिकैत हे कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार टॅरिफ ट्रेड डील धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। भारतीय किसान युनियनचे शेतकरी नेते महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। राकेश टिकैत साहेब आणि नांदेड जिल्ह्यातील जो 5 ऑगस्टला जो दौरा आहे ते नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना अमेरिकेसोबत जे करार झाला आहे तो टेरिफचा विषय संदर्भ शेतकऱ्यांना सांगण्यासाठी, पण कृषीप्रधान देशातील ह्या व्यवस्थेला बुडीत काढण्याचं काम ह्या देशातल्या सरकारने जाणीवपूर्वक केलेलं आहे। शेती व्यावसायिक हा माणूस सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील असलेल्या समावेशक लोकांना संविधानिक हक्क न मिळू देण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेने केलेला आहे। ही व्यवस्था शेतकऱ्याला बुडीत काढणे, शेतावरील शेतकरी कमी दामात मजुरीला मिळणे आणि शेतीमालाला फुकट खरेदी करता येणे ही भूमिका ठेवल्यामुळे ह्या देशातल्या शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झाले। ग्रामीण भाग हा ओस पडलाय। प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून गावामध्ये 5-50 घराला कुलपं लागलेत। सगळे लोक काम शोधत पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी गेलेले आहेत। ही अवस्था येण्याचं काम ह्या देशातल्या औद्योगिकरणातून विकास होण्याचं काम नेहरूजीनं जे निर्माण केलं ते माझ्या मते औद्योगिकरण तर होणारच होतं, पण शेती व्यवसायाकडे जर प्राधान्य दिलं असतं तर जगामध्ये असा कोणताच व्यवसाय नाही की शेती व्यवसायामुळं सगळ्या जगातल्या सगळ्या रोजगारांना, मजुरांना, सर्व दृष्टीनं सर्व समाजाला सुखी समाधानी जगण्याचा मार्ग हे एकच शेती व्यवसाय करू शकतो। असा दुसरा व्यवसाय जगात कोणताच नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। ह्या देशातल्या कुटील व्यवस्थेनं जे केलंय, शेतीमालाला उत्पादन खर्च आधारित भाव मिळू नये ही भूमिका त्यांनी घेतलेली, ही प्रभावीपणे राष्ट्रीय नेता नांदेडमध्ये येऊन आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आम्ही दिल्लीला 6 दिवस त्यांच्या कार्यक्रमात होतो आणि आज इथं येत असताना आम्ही त्यांचं स्वागत करावं आणि सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्या सोबत राहावं। दिल्लीच्या तख्ताला हलवण्याची ताकद राकेश टिकैत साहेबात आहे, आपल्या महाराष्ट्रात नाही। कालचंही कोकरोचचं आंदोलन माझ्या मते बौद्ध आणि बुद्ध विचाराच्या धम्माच्या मानसिकतेने समोर आल्यामुळं हे आंदोलन पेटलं आणि यशस्वी झालं। बाकी बहुजन समाज हा आमचा सर्व मनुवादी संस्कृती स्वीकारलेला आहे। आमचा बहुजन समाज मनुवादी मानसिकता, काल्पनिक भविष्यात लाभ मिळवण्यासाठी ह्या लोकांनी हा स्वीकार केला। जर 2500 वर्षाखाली बुद्ध धर्म जर स्वीकारला असता तर ही परिस्थिती आली नसती। बुद्धाचा धम्म हा करुणा, प्रामाणिकता आणि इमानदारी ही गोष्ट जर अंगात असती आपल्या घरच्या दरवाजाला कवाडं लावायची वेळ आली नसती। प्रत्येक माणूस हा प्रामाणिक राहिला असता आणि ह्या देशातली परिस्थिती बिघडली नसती असं माझं स्पष्ट मत आहे। आणि ह्या देशातली परिस्थिती सुधारण्याचा मार्ग हा शेती व्यवसाय सुधारू शकतो, अरे दुसरे कोणी सुधारू शकत नाही। ही दुरावस्था दूर करण्यासाठी आमचं आयुष्यातलं जे आम्ही जीवन समर्पित केलंय ते उरलेलं आयुष्य आम्ही ह्याच शेतकरी व्यवसायाला प्रगतीपथावर नेण्याचं आणि शेतकरी समाजाला जागृत करण्याचं काम करू। धन्यवाद।